जशी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांची पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने बैठक पार पडली, तशी पुण्यात सुद्धा भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांची बैठक झाली। पुणे पालिकेमध्ये शिवसेनेनं 60 जागांचा प्रस्ताव भाजपला दिलेला आहे असं समजतंय, तर 40 ठिकाणी नगरसेवक निवडून येतील आणि नगरसेवकांच्या इतक्या जागांबाबत शिवसेनेला आत्मविश्वास असल्याचं दिसतंय। प्रत्यक्षरित्या काही नावं इलेक्टिव्ह मेरिट, त्याच्यानंतर आता असं धरून चला की काँग्रेस राष्ट्रवादीच्या समोरच्या जे सीट्स आहेत त्या महत्वाच्या आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येईल, तिथे काय स्कोप आहे सेना आणि भाजपचं मिळून, अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात पण प्रॉपर लॉजिकल एंड, या माणसाला इथे तिकीट का द्यायचं आहे हे आम्ही दोघे ठरवताना त्याचं मेरिट आणि दोघांच्या सहमतीने आम्ही ते ठरवू। मुख्यमंत्री साहेब असतील यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीमध्ये लढतील। त्याच अनुषंगानं आज पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या काही प्रमुख मंडळी आम्ही आज एकत्र बसलो आणि युतीच्या संदर्भात प्राथमिक चर्चा आज झाली। यापूर्वी झालेल्या सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये मी हे सांगितलं होतं की पुण्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत आणि त्यामुळे आज एक चांगली चर्चा झाली। भाजप शिवसेना बैठकीतली इनसाइड स्टोरी आता समोर आलेली आहे। पुणे पालिकेतील भाजपच्या जागा या भाजपकडेच राहणार आहेत। विजयाची खात्री देणारा उमेदवार दाखवा आणि जागा मिळवा, अशी भाजपनं शिवसेनेला अट घातल्याचं समजतंय। गेल्या निवडणुकीमध्ये जिंकलेल्या शिवसेना उमेदवारांचा निश्चितपणे विचार केला जाईल, असं सुद्धा या बैठकीमधून समोर आल्याची माहिती मिळतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।